आणि एक मोठी बातमी मुंबईमधून मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे। दादर परिसरामध्ये 10 कोटींचे ड्रग्ज गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेले आहेत। माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे। एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर येते आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अनिल, मोठी कारवाई मुंबईमधून करण्यात आलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे, सविस्तर तपशील। खरं तर जगदीश पाहायचं झालं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जी छापेमारी आहे, जी गुन्हे शाखेची सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यातून आपण पाहू शकतो मुंबईमध्ये आज गुन्हे शाखेला कारवाई करण्यात एक मोठे यश आलेलं, तेच म्हणजे की दादर परिसरात 10 कोटीचा ड्रग्ज गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे। माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली। आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर येत आहे। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 कडून 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही जी धडाकेबाज कारवाई करणं म्हणजे एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांच्या पथकाने मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते। अगदी अनिल, ही कारवाई कधी करण्यात आलेली आहे आणि या कारवाई संदर्भात तपशील काही पोलिसांनी दिली आहेत का? कारण पश्चिम बंगालचा एक आरोपी असल्याची माहिती आहे, त्यामुळे पश्चिम बंगाल आणि याआधी आरोपींची जी काही सगळी मालिका होती याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले। मात्र या कारवाईनंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालचा मुद्दा तापणार आहे का? खरं तर त्याच्यात पाहायचं झालं तर जे दयानायक यांचं पथक जे आहे गुन्हे शाखेचं, या ज्या कारवाई करण्यासाठी जो सापळा रचून ही अशा प्रकारच्या सुमाराची कारवाई करण्यात आपल्याला आलेली पाहायला मिळते। मात्र जे दयानायक आहेत ते आणखी कुठे छापेमारी करणार ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। एकंदरीत मुंबईमध्ये पाहायचं झालं तर जे गुन्हेगारी ड्रग्जची वाढती गुन्हेगारी पाहता आता कुठेतरी मुंबई पोलीस सुद्धा ऍक्शन मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।